वेलकम बॅक टू डे 10. आज आपण शिकणार आहोत अबाउट आय शॅडोज. सो हा व्हिडिओ येणार आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आय शॅडो ब्लेंडिंग अँड ऍप्लिकेशनचा. सो पार्ट 1 मध्ये येणार आहे अबाउट न्यूड ऍप्लिकेशन, पार्ट 2 मध्ये येणार आहे शिमर कलर कसे अप्लाय करायचे आहेत. सो या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आय शॅडो पिक करताना. शॅडो पॅलेट मध्ये ब्राऊन शेड असला पाहिजे, एक शिमर शेड असला पाहिजे आणि थर्ड म्हणजे एक लाईट मध्ये शेड पण असला पाहिजे. असे 3-4 शेड्स असले पाहिजेत. तोच आहे तुमचा आयडियल आय शॅडो पॅलेट. I'm gonna show you की न्यूड आय शॅडोज कसे अप्लाय करायचे स्टेप बाय स्टेप. बेसिक न्यूड ऍप्लिकेशन आय शॅडोचं कसं करायचं. फर्स्ट स्टेप आहे कन्सिलर आयलिडला लावून घ्या आणि ब्लेंड करा. नेक्स्ट स्टेप आहे पावडर घ्यायचा आहे, तो सेट करायचा आहे कन्सिलर. व्हाईट कलरचा आय शॅडो पण घेऊ शकता सेट करण्यासाठी. आय शॅडो ब्लेंडिंग ब्रश घ्या, एक ब्राऊन कलरचा आय शॅडो घ्या, टॅप आउट सर्क्युलर मोशन मध्ये ते अप्लाय करायचं आहे. वरच्या साईडला असं अप्लाय करतेय, इथे कॉर्नरला पण नेऊ शकता तो कलर. या साईडला सगळा ब्राऊन शेड अप्लाय केलेला आहे, इथे स्किप केलेला आहे, पण एरियामध्ये जाणार आहे लाइटर शेड. दुसरा घेतलाय सेम छोटा ब्रश, टॅप आउट करा एक्सेस प्रोडक्ट. थोडासा ब्लेंडिंग ब्रश आहे, त्याने परत थोडासा ब्राऊन शेड घ्यायचा आहे, दोन्ही पण ब्लेंड करायचं आहे सर्क्युलर मोशन मध्ये. कॅन सी ट्रान्झिशन्स, इकडे थोडा लाईटिश आणि इकडे थोडा डार्किश. असं लक्षात ठेवा, आय शॅडो ब्लेंड करताना असं ड्रॅग करायचं नाही, असं सर्क्युलर मोशन मध्ये तो ब्लेंड करायचा आहे. त्याच्यामुळे प्रॉपर असे ट्रान्झिशन्स दिसतात. दॅट्स अबाउट इट. एवढं इझी आहे. आता मी हा सिम्पल न्यूड आय शॅडो लुक मी आयलायनर लावून कम्प्लीट केलेला आहे. हा लुक फक्त 5 मिनिटात होतो. तुम्हाला जर तुमचे आईज अजून डिफाईन करायचे असतील सो असा एक फ्लॅट ब्रश घ्या आणि सेम जो ब्राऊन कलरचा आय शॅडो वापरला आहे वॉटर लाईनला असं स्मज करायचं आहे. सिम्पल राईट. पार्ट 2 असणार आहे शिमर आय शॅडो लुक. सो स्टे ट्यून. बाय. आजच्यासाठी एवढंच.